आम्ही सारे खवय्ये. प्रसिद्ध ही मालवणी कळपुटी शिकतोय, तर साहित्य सांगा. हलव्याचे तुकडे बारीक छोटे केलेले, कांदा, खोबरं, हळदीची पानं, लाल तिखट, हळद, खोबरेल तेल, काळं मिरी, धणे, कोकम आणि मीठ. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं असणार आहे, कारण तुम्ही मालवणचे आणि मुंबईकर, महाराष्ट्रातले, जगातले सगळेजण फिश करी खायची असली ना की हे गोवा, मालवण, बरोबर. तिकडे गेल्यावर हे खाल्ल्याशिवाय कोणी परत येतच नाही. पण नुसतं त्या पद्धतीच्या जवळपास जरी मिळणारं कुठलं हॉटेल असेल तर सगळेजण बरोबर. आता तुमच्याकडनं म्हणजे आम्हाला अगदी ऑथेंटिक मालवणी करी ही आता कळणार आहे, तर मला नीट शिकवा, म्हणजे मी पण डेफिनेटली ही आता अशी घरी करून बघा. चालेल. आपण खोबरं घेऊया थोडं. ओलं खोबरं. हो, ओलं खोबरं इथेच ओलं खोबरं असायलाच पाहिजे सगळ्यामध्ये. त्याच्यात थोडं लाल तिखट. तुमच्याकडे तिखट खातात? खूप नाही, मीडियम स्पायसी लागतं, पण हे प्रकार आहेत त्यात जरा थोडस जास्त लागतं. नाही तर थोडे धणे. धण्याने एक वेगळा हो फ्लेवर येतो. पण मला सांगा की आता आपण ही जी करतो हा मासा कुठला आहे म्हणून तुम्ही? हलवा, सरंगा म्हणतात. हलवा, म्हणजे काळसर असतो तो. बरोबर. पण मग हेच वाटण असंच वापरून अजून काय काय करतो? हो, हेच वाटण आपण पापलेट किंवा सुरमई किंवा बांगड्यासाठी आणि सुद्धा वापरू शकतो. बांगड्यासाठी पण हो चालेल. बांगड्याचे तुकडे पण मोठे असले तरी त्याचे छोटे पीस करून ते करू शकतात, पण पापलेट आणि सुरमईसाठी जास्त. आणि कोलंबीची कशी करतात? कोलंबीची जरा रसवाली असते, पण हे साहित्य हेच असतं, पण त्याला जरा थोडं पाणी असतं, हे सुकं असतं जरा. एवढाच फरक. बस. ही बेसिक. हो. आणि हे काळं मिरी घातली. आता हे मिश्रण आपण मिक्सर. बस अगदी जेमते, कारण त्याचा तिखटपणा, मिरचीची पूड आणि सुद्धा आहे, त्यामुळे तो तिखटपणा त्यात पुरेसा होतो तेवढा मिरीचा. तर हे मिश्रण आपण मिक्सर मधून वाटून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ते मग आपण हलव्याला मॅरिनेट करून घेऊया. हेच लावून घेणार माशाला. पण मला सांगा की आता हे मिश्रण जे आपण वाटतोय तर ते अगदी असं गंधासारखं, म्हणजे पेस्ट, ती फाईन पेस्ट करतो ना आपण, तसं वाटायचं का जाडसर? नाही, हे जाडसर, पाणी जराही घालायचं नाही आणि जाडसर म्हणजे खोबरं लागलं पाहिजे, कारण जर पेस्ट केली पाण्याची तर ती करी होते, म्हणजे आमटी सारखं. पण हे आपलं सुकं कालवण कसं आहे, त्यामुळे त्यात पाणी न घालता कळपुटी. बरोबर. त्यामुळे ह्यात पाणी न घालता खोबरं जाडसरच वाटायचं. अच्छा, ओके, ठीक आहे. मग आम्ही हे वाटून घेतो, म्हणजे मग आपल्याला ती कळपुटी घालते. आपण जे वाटण केलं जाडसर वाटण, तर ते आता आलेलं आहे. आणि माशांना हे तुम्ही म्हणालात की माशाचं डोकं, शेपटी किंवा छोटे छोटे तुकडे राहिले असतात, जे अगदी जे असे मोठे असतात, ज्यामध्ये फुगीर हॉलो असतं. बरोबर. ते अगदीच तुटतात असतात. हो, बरोबर. म्हणूनच. आणि ते खाल्ले जात नाही, डोक्याचा भाग टाकला जातो, तर त्याच्यापेक्षा हे असे छोटे छोटे तुकडे करून त्याचं कालवण केलं तर ते भाताबरोबर आणि छान लागतं. आता आपण हे माशाचे तुकडे घेऊया. त्याला थोडं मीठ वरून घालूया. हे तुम्ही ठेवणार आहात का लावून? नाही, लावून ठेवायचं नाही. हे असंच मिक्स करून लगेच गॅसवर, कांद्यावर टाकायचं. फक्त काय होतं की नंतर जर शिजवून हे टाकले तर हे तुकडे शिजतात आणि तुटतात, म्हणून ते आधीच मॅरिनेट करून एकदम टाकायचे, कारण हे मासे असतात ते पटकन शिजतात. हो. आणि हलवा म्हणा, पापलेट म्हणा, हे सगळे मासे खूप नाजूक असतात, लगेच शिजतात. बरोबर. आणि तुटू नये म्हणून हे आधीच मिश्रण करून घ्यायचं. आता हे लावून घेऊया माशाला. आणि आता फोडणीच पण तुम्हाला करायची? हो, बरोबर. कांद्याची. हो, तेलावर कांदा घालून हे त्यावर टाकायचं. आपण आता कढईमध्ये साधं तेल आधी घातलं, पण आपण खोबरेल तेल पण वापरणार.
खोबरेल तेल वरून घालायला, कारण त्याचा वास माशाच्या ह्याला वेगळा वास येतो, म्हणून ते वरून फक्त टाकायचं, फोडणीत नाही घालायचं. झाल्यावर वरती घातलं की त्याचा वास वेगळा येतो माशाचा. सगळ्या माशाच्या आमटीला? हो हो हो, सगळ्या माशाच्या आमटीला वरून खोबरेल तेल घातलं की त्याचा वास वेगळाच येतो. अच्छा, ओके. ही एक अतिशय महत्वाची टीप. तुम्हाला गुपितं जर हवी असतील मालवणी जेवणाची तर ती अशी. मग व्हेजला वगैरे पण घालता? नाही, व्हेजला नाही. व्हेजला फक्त पालेभाजीमध्ये आणि मी घालते खोबरेल तेल वरून, कारण पालेभाजीला खोबरेल तेलाचा वास चांगला येतो. आणि चिकनला वगैरे नाही, चिकन आणि मटण नाही, फिश आणि पालेभाजी बस त्याच्यात. हो, त्याच्यात खोबरेल तेलाचा. हे एक स्पेशल आम्ही नक्की. हो हो. आता कांदा घालूया आधी आपण. कांदा ह्याला जरा थोडा जास्तच लागतो. हो, कारण कांदा आणि ह्या मिश्रणावरच सगळं होतं, कारण पाणी नसतं, त्याच्यामुळे जरा कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या आणि चांगला खरपूस भाजून घ्यावा. इतर आमट्याला तुम्ही एवढा कांदा? नाही, इतर आमट्याना वाटणात कांदा घातला जातो थोडा, आणि फोडणीला थोडासाच घातला जातो. आणि वाटणामध्ये ह्यात कांदा घातला नाही तर माशाच्या कढीला आणि वाटणात कांदा घालते, आणि ह्याला फोडणीला कांदा जास्त. कांदा चांगला शिजून लालसर झाला आधी तुम्ही काय घालणार त्याच्यावर? मासे? आधी मासे घालणार, माशाबरोबरच कोकम आणि हळदीची पानं घालणार, आणि हलक्या हाताने सगळं ढवळायचं, आणि त्या माशांचे तुकडे तसेच राहिले पाहिजे, मोडता कामा नये. हे आता घालूया आपण. कांदा झाला. तुम्ही हिरवी मिरची वापरतच नाही का? हिरवी मिरची माशाच्या जेवणाला नाही, भाज्यांमध्ये आणि वापरते, पण मासे बहुतेक सगळे लाल मिरची. कोकम पण आपण बऱ्यापैकी एवढं घालायचं? हो हो, आंबटपणा त्याचा यायला पाहिजे. हो, जास्त, कारण नाहीतर माशाच्या आमटीला आणि आम्ही चिंच घालतो आमटीत वाटताना, आणि ह्यात चिंच घालत नाही, ह्यात कोकमाचा आंबटपणा छान लागतो. आणि अगदी हलक्या हाताने हे सगळं ढवळायचं. आता तुम्हाला याच्यात पाणी हवं? जरासं हे आहे ना, यात थोडंसं पाणी घालून अगदी पुसून घेतलं तरी चालतं, पण अगदी थोडंसं, जास्त घालायचं. हो हो, थोडासा तो ओलसरपणा येतो ना. बरं, कारण कांद्याचं पाणी आता थोडंसं. हो हो, कांद्याचं पाणी आहे आणि तेल सुद्धा आहे, आणि वाफेवर मासे हे पटकन शिजतात, त्याला जास्त शिजवावं लागत नाही. झालेलंच आहे. हो हो, तुम्हाला दिसेल की त्याचा ते माशाचा जो फ्लेश आहे, मांस आहे, तर त्याचा रंग इमिजिएट बदलतो. अगदी एखाद मिनिटात. तर ते तसाही बदलायला लागेल. हो हलवला हो, म्हणूनच जास्त. हो, अगदी रेडी. हो, झालं तयार व्यवस्थित. तर पटकन साहित्य कृती घ्या. तोंडाला पाणी सुटलं जरी असेल, खूप खावंसं वाटत असेल तरी मासे अजून बाजारात असतील, म्हणजे बहुतेक. तर कुठले मासे घ्यायचे आणि कसं कसं आम्ही साहित्य आत्ता काय काय घेतलं आणि मेन काय वापरलं. आणि हा एक सांगायचं राहिलं, हे झाल्यावर आपल्याला खोबरेल तेल वरून सोडायचं आहे, ते आम्ही जाणून घेतलं की महत्त्वाची टीप. ती राहिली आपली. झाल्यावर जरासं 2 चमचे तरी घालावं. हा फ्लेवर येणार आहे. हो हो हो, स्पेशल फ्लेवर. ते नक्की लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा व्यवस्थित साहित्य आणि कृती. माशाचं कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हलव्याचे बारीक तुकडे, कांदा, ओलं खोबरं, हळदीची पानं, लाल तिखट, हळद, खोबरेल तेल, काळी मिरी, धणे, आमसुलं आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, धणे आणि काळी मिरी घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. वाटलेल्या मसाल्यामध्ये मीठ घालून हलव्याचे तुकडे मॅरिनेट करून घ्यावेत. कढईमध्ये तेलावर कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मॅरिनेट केलेले हलव्याचे तुकडे, कोकमाचे तुकडे, आमसुलाचे तुकडे, हळदीची पानं आणि पाणी घालून मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून शिजवून घ्यावं. वरून खोबरेल तेल सोडावं आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.